है। आज 26 नवंबर है। आज 26 नवंबर है। संविधान दिन है। हमारा संविधान 26 नवंबर 1949 को अपनाया गया था। आहे मी इयत्ता चौथी शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे। आज 26 नोव्हेंबर आहे। आज संविधान दिन आहे। प्रथम सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत। संविधान लिहायला 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस लागले। हे संविधान आपल्याला न्याय, समानता, स्वातंत्र्य व बंधुता याची हमी देते। आपण सर्वांनी आपल्या संविधानाला आदर केला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे इयत्ता चौथी। आज मी तुम्हाला संविधान दिन याच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे। ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती। आज 26 नोव्हेंबर आहे। आपण संविधान दिन साजरा करत आहोत। संविधान हा आपल्या देशाचा सर्वांचा कायदा आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते स्वीकारण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत। हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे। आपल्या संविधानाने नागरिकांना मूलभूत आपण आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे। धन्यवाद। देशाच्या बाबासाहेबांचे स्वप्न देशाची शान संविधान आहे। संविधान दिन आहे अभिमानाची जाण। संविधान दिन आहे अभिमानाची जाण। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव ईश्वरी अमित शेट्टी। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे। मी इयत्ता चौथी। अंधारच होता ज्यांच्या नशिबी, अंधारच होता त्यांच्या नशिबी। प्रकाशाचं दिलं दान, त्यांना प्रकाशाचं दिलं दान। ते उपकार बाबासाहेबांचे तुमचं देशाला दिले संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते। आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे। इतके बोलून मी माझे भाषण संपवते। जाता एक सांगते, चला करूया संविधानाचा आदर आज। चला करूया संविधानाचा आदर आज जगण्याचा आणि शिकण्याचा अधिकार। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे इयत्ता 5वी। आज 26 नोव्हेंबर आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो। भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत। भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे। म्हणून आपण संविधानाचे आदर करायला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। माऊली संविधान त्याची सावली, भारत माझी माऊली। संविधान त्याची सावली, ओळखले संविधान, करूया संविधानाचा सन्मान। भारताचे संविधान ही केवळ राज्यकारभाराची नियमावली नव्हे तर किंवा या कारभारातील विविध घटकांचे स्वरूप स्पष्ट करणारा फक्त एक दस्तऐवज नव्हे, हे तर त्या आहेत। मात्र त्या पलीकडे भारताचे जनतेच्या आकांक्षाचा तो संकल्प आहे। भारत कसा घडवायचा दौरे केले, तिथल्या घटना, तिथली लोकशाही कशी आहे ते संपूर्ण अभ्यास केला। आणि सगळ्यात मोठी बघा, जगामध्ये सगळ्यात मोठी अशी लोकशाही
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली आणि 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी ती आपल्या भारताचे पंतप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे ती सुपूर्द केली आणि 26 जानेवारी 1950 ऐका 26 जानेवारी 1950 या दिवसापासून हे संविधान